नमस्कार रसिक हो. गंधार इव्हेंट्स प्रस्तुत गंधार टॉक्स ह्या सदराखाली आमचा हा प्रयत्न असतो नेहमीच की एक नवीन चेहरा असावा, त्यातून काहीतरी नवीन आमच्या दर्शकांना ज्ञान मिळावं आणि मग त्यातून काय मिळणाऱ्या संधीत किंवा काही उत्तेजन ह्या गंधार इव्हेंटच्या प्रयत्नातून आज आपण असे एक पाहुणे पुण्याहून खास आपल्याकडे आलेले आहेत. सौ वर्षा श्रीकांत जगताप. म्हणजे व्यवसायाने त्या स्वतः शिक्षिका आहेत, पण त्यांनी जर्मनसारख्या भाषेमध्ये सुद्धा प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि त्याचा अभ्यास करून ती पदवी मिळवून मग त्या शिक्षिकेकडे वळले आहेत. असं म्हणतात की ज्ञान ज्योती तेव त्या ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळू द्या अंधारलेली वाट जी वैरीण आहे. असा काही प्रकाश दाखवणारा जो मार्गदर्शक असतो आणि तो शिक्षक रूपी असतो. तर अशा शिक्षिका आपल्याला आज आपल्या चर्चेत लाभलेल्या आहेत. सौ वर्षा श्रीकांत जगताप. व सौ वर्षाजी, मी आपलं ह्या नमस्ते. सदरात गंधार टॉक्समध्ये स्वागत करतोय. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तुम्ही खास पुण्याहून आमच्या विनंतीवरून आज ह्या चर्चासत्रात भाग घेताय, ज्याचं शीर्षक आहे गंधार टॉक्स. मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारेन, कारण का तुम्ही जर्मन भाषेवर आपला अभ्यास केलेला आहे सुरुवातीचा, त्याच्यासोबत त्या भाषेसाठीचं व्यावसायिक कामही तुम्ही केलेलं आहे पुण्यात असताना, आणि मग कालांतराने तुम्ही शिक्षिके ह्या पेशाकडे वळलात. पण तुम्ही जर्मन भाषा ही मुळात शिकावीशी तुम्हाला का वाटली, त्याच्यानंतर ते तुम्ही आजच्या नवीन पिढीला भाषेविषयी किंवा त्यांना नोकरीविषयक उपलब्ध काय संधी मिळू शकतील ह्याच्याविषयी तुम्ही अगोदर आम्हाला सर्व आमच्या रसिकांना काय सांगाल, तुमच्या शिक्षणाविषयी, तुम्ही शिकलेल्या जर्मनी ह्या भाषेविषयी. डेफिनेटली. नमस्कार. प्रिव्हिलेज माझा आहे की आज मी इथे तुमच्याशी येऊन या गोष्टीवर चर्चा करू शकते. शिक्षण सगळेच घेतात, पण त्यातून पुढच्या पिढीलाही अजून काही त्या जर प्रोत्साहन मिळत असेल नक्कीच तर ते डेफिनेटली या उपयोगाचं होईल आणि त्यातून आपलं सार्थक होईल. नक्कीच नक्कीच. तर माझं झालं आहे MA. मी दोन्ही भाषेत MA केलं आहे. मी इंग्लिशमध्येही केलं आहे आणि जर्मनमध्येही केलं आहे. क्या बात आहे. तर जर्मनमध्ये MA करत असताना त्यावेळी असं एवढं अप्रूप असायचं. कॉलेजमध्ये आम्ही हार्डली 5 ते 6 जण जे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचो आणि त्यात जरी नंबर थोडा असला तरी प्रत्येकाच्या अपेक्षा आणि आकांक्षा खूप स्ट्रॉंग आणि उंच होत्या. मला वाटायचं की मी दिल्लीला जावं आणि तिथे ट्रान्सलेशनचा जो कोर्स असतो तो JNUलाच फक्त अवेलेबल होता त्या काळी, तर तो तिथे ते घ्यावा आणि ॲज अ ट्रान्सलेटर काम करावं. परंतु दिल्लीला जाणं त्याआधी थोडंसं घरात हे झाल्यामुळे, परिस्थितीमुळे मला ते नाही जमलं. पण त्याची खंत नाही, कारण त्यातून मला नवीन माझी आवड हे झाली आणि मी शिक्षण क्षेत्रात ना पदार्पण केलं. तर ते शिकवत असताना सुरुवातीला जेव्हा जर्मन शिकवायची तेव्हा एवढा आनंद असायचा मला. मुलांमध्ये ती नवीन गाणी जर्मनमध्ये शिकायची, मग आम्ही नवीन गाणी बनवायचो, आम्ही हिंदीमध्ये असलेल्या गाण्यांचं ट्रान्सलेशन करायचो आणि असं इंटरेस्टिंग काही काही हे करत करत शिक्षण जेव्हा मुलांमध्ये पसरवत गेलो तेव्हा त्याचा एक आनंद औरच होता. आणि हे करत असताना मग असं वाटलं की नाही, दिस इज माय प्रोफेशन, म्हणजे मे बी आय एम बॉर्न फॉर दॅट. आणि मग असं जाणवलं की जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो त्यातून जो आनंद मिळतो त्याला कम्पॅरिझन कुठेच नाही होऊ शकत. ओके, म्हणून मग मी MA केलं आणि या ह्याच्यात आले. पण मग असं जाणवलं की जर्मनला जरा स्कोप कमी आहे त्या काळात. मग मी इंग्लिशमध्ये पण माझं MA केलं, पण तेव्हा जर्मनमध्ये नेटही केलं. दॅट इज नॅशनल. आणि त्याच्या संधी काय आहेत ह्या जरा थोड्याशा जरा आमच्या रसिकांना सांग. दिस इज नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, जी प्रत्येक सब्जेक्टमध्ये असते आणि दिस गिव्ज यू एलिजिबिलिटी टू टीच ॲट नॅशनल लेवल इन एनी इन्स्टिट्यूट. ओके, तर त्याचं मी टीचिंगमध्ये हे केलं आणि मला ती पास केली मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये टेस्ट. आणि नेट केलं असताना मग असं वाटलं की अरे आपण खरंच चांगलं काही करू शकतो या ह्याच्यात. मग मी 1 ते 1.5 वर्ष फर्ग्युसन कॉलेज आहे पुण्याचं, तिथे सिनियर कॉलेजला शिकवलं थोडे दिवस. तो तर अनुभव पूर्णपणे वेगळा होता, कारण दॅट वॉज अ बिग चॅलेंज. आणि ते करत असताना असं वाटलं की मुलांमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण जास्त रमतोय
आपल्याला जास्त खुशी होतीये. आणि तेच हे करत असताना मग पुढे माझा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला वाढवताना त्याचा मला खूप उपयोग झाला, त्या मुलांच्या असोसिएशनचा. खूप छान. रसिको हो, हा अनुभव तर तुम्ही ऐकलाच असेल की जर्मन शिक्षण, त्याच्यानंतर त्याची मिळवलेली पदवी आणि मग त्याचा शिक्षिका होण्यासाठी कसा झालेला मार्गदर्शन किंवा त्याच्या काही संधी. वर्षाजी, मी तुम्हाला तरीही पुढे जाऊन विचारेन की संधीविषयक जर विचार झाला तर हे आपण घेतलेलं MA इन जर्मनी, ह्याची पुढे संधी वगैरे मुलांना ह्या आजकालच्या काय तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार जर्मन शिक्षण घेतल्यानंतर असं? आजकाल तसंही आपण बघतोय कमर्शियल वर्ल्डमध्ये जर्मनीने स्वतःचं एक वेगळं स्थान बनवलंय. मग त्या लोकांशी जेव्हा आपल्याला संगनमत करायचं आहे तर हे जे इंटरॅक्शन होतं हे थ्रू एक्सचेंज होतं. तर आपल्याकडे जर कल्चर रिच आहे तर त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. मग या टेक्नॉलॉजीला आपल्या यंग जनरेशनला उपयोग व्हावा त्या स्टेप्स घेण्यासाठी मुलांना तिकडे जर जाऊन शिक्षण घ्यायचं असेल उच्च शिक्षणासाठी तर त्यांना बेसिक इथे असताना जर्मन यायला गरजेचं आहे. आणि ते कोर्सेस मग ते घेतात. युनिव्हर्सिटी वेगवेगळ्या लेवलचे कोर्सेस ऑर्गनाईज करते. फॉरेन ना लँग्वेजेसचं आमचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे युनिव्हर्सिटीचं, जे फर्ग्युसन कॉलेज रोडवर ना इट इज वर्किंग ओव्हर देअर. आणि तिथे ते सर्टिफिकेट ॲडव्हान्स्ड आणि आता स्पेशली ते ट्रान्सलेशन आणि याच्यातले कोर्सेसही रन करतात की ज्याच्यामुळे इवन इफ यू आर वर्किंग किंवा तुम्ही दुसरं काही प्रोफेशनमध्ये असाल तर त्यांचे इव्हनिंग कोर्सेस असतात. इट्स व्हेरी फ्लेक्झिबल. लाईक तुम्ही इव्हनिंग कोर्स घेऊ शकता. दे रन मॉर्निंग कोर्सेस ऑल्सो. म्हणजे 2 hours वीकली थ्राईस हे कोर्सेस जेव्हा होतात तेव्हा लोकांना खूप कन्व्हिनियंट होतं. फुल टाईम त्यांना एंगेज न राहताही दे लर्न द लँग्वेज. आणि विथ द लँग्वेज त्यांना जे प्रोफेशनली अजून ॲडव्हान्समेंट करायचं असतं त्या प्रोग्रेसला इट हेल्प्स अ लॉट. म्हणजे ह्याचा दुभाषी म्हणून तुम्हाला असं काय वाटतं का की त्याचा काही आपल्याला फायदा होतो किंवा आपल्याकडे फॉरेन डेलिगेशन येतात तर त्यांना एक दुभाषी लागतो जेव्हा 2 इंटर गव्हर्नमेंट देवाणघेवाण होत असतं, आदान प्रदान, तर त्या दुभाषी हा रोल कसा असतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करणार जर्मन मध्ये खास शिक्षण घेणाऱ्यासाठी? आता तिथून येणारी लोकही तेवढीच आहेत. जर्मनी आता मॅक्स म्युलरच तुम्ही घ्याल तर मॅक्स म्युलर केम टू इंडिया बिकॉज ही वॉज इम्प्रेस्ड विथ द कल्चर, राईट. तर असे मोर अँड मोर अट्रॅक्ट होणारी लोकं आहेत. इथे स्पेशली जर्मनीवरून एक प्रोफेसर येतात जे त्या युनिव्हर्सिटीला शिकवतात पोस्ट ग्रॅज्युएशनला. आणि ते शिकवत असताना त्यांचं जे ऑब्झर्वेशन असतं, त्यांचं जे भारताविषयी जे स्टडी आहे तर तो तेव्हाच आपण त्यांना खुलून सांगू शकतो जेव्हा आपल्याला ती भाषा येते. आता हे झालं एका प्रोफेसरचं. बट अदरवाईज देर आर सो मेनी डेलिगेट्स हू कम. मग ते आले असताना त्यांना पूर्णपणे आपल्या ह्याची माहिती करून देण्यासाठी ट्रान्सलेटर प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग हा जो ट्रान्सलेटर असतो त्याला नॉट जस्ट शिक्षणाची त्याला आवड असायला पाहिजे, त्याला कल्चरली ऑल्सो ही हॅज टू बी एनरिच्ड. खूप महत्त्वाचं आहे. आणि देन दॅट एक्सचेंज बिकम्स अ फ्रुटफुल एक्सचेंज. वर्षाजी, खूप धन्यवाद. म्हणजे इतका जर्मन भाषेचं आपलं शिक्षण आणि त्यांना होऊ घातलेल्या पुढच्या संधी किंवा आपल्या ह्या तरुणाईला मार्गदर्शन आपण इतक्या संक्षिप्त गोष्टी जाऊया. मला वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडे मी येतो, कारण तुम्ही म्हणालात की हे जर्मन शिक्षण तुम्ही शाळेतही मुलांना शिकवताना दिलं तर तुमचा हा मुळात शिक्षकी पेशा आणि मग शिक्षण शिकवताना म्हणजे पुढचा ह्याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न तुमच्या कॅप्टन पार्कविषयी मी विचारणारच आहे. पण त्या अगोदर म्हणजे हे शिक्षण शिकत असताना किंवा हे शिक्षण आपल्या मुलांना शाळेतून देताना एक शिक्षिका म्हणून तुम्हाला काय आनंद मिळत होता किंवा मुलांचा तुम्हाला कसा प्रतिसाद होता, त्याबद्दल तुम्ही तुमच्या शिक्षकी पेशेविषयी जरा सांगाल आम्हाला. शिक्षण हे करताना मुलांचे एज वाईज तुम्ही बघाल तर त्यांचं बदलत जातं. ओके, बायोलॉजिकल चेंजेस तर असतातच, बट मोर इम्पॉर्टंट इज अ सायकोलॉजिकल चेंज. मग त्या अनुसाराने आपण हे लक्षात घ्यायला लागतं की व्हॉट इट इज दॅट विल मेक दॅट चाइल्ड अपीलिंग. कारण इट इज नॉट इझी टू कन्व्हिन्स अ यंगस्टर टुडे.
right? For these youngsters to understand the importance of what you're teaching. Okay, because information is available, but out of that information, what it is that I have to imbibe. Wow. Okay, that becomes the vital and most important thing, right? So that is what I try to focus on. आणि मग या मुलांना काही वेळेला वाटतं की नाही जरा स्ट्रिक्ट आहे जरा हे, पण बट आय डिड नॉट केअर अबाउट दॅट, बिकॉज आज नाही तर उद्या त्यांच्या हे लक्षात येतं की नाही हे मला त्यावेळी गरजेचं होतं. गरजेचं होतं, बरोबर. तर मग फक्त त्यांच्या ओघाने जाण्यापेक्षा समवेअर ऑर दी अदर तुमचं कामच ते ॲज अन एल्डर की यू मेक देम रिअलाइज की अलॉंग विथ एज्युकेशन युअर करेक्टर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, अँड फॉर दॅट करेक्टर दे कॅन बी नो कॉम्प्रोमाइज. राईट. खूप सुंदर. म्हणजे स्ट्रिक्ट असणं हे मुलांना घडवण्यास सुद्धा तितकंच काय म्हणतो योगदान असतं त्याचं, आणि ते स्ट्रिक्ट असतं टीचर्सकडून किंवा शिक्षिकेकडून, तर ते असणे गरज असतं. कालांतराने हे त्या विद्यार्थ्याला कळतं की बाई आमच्या स्ट्रिक्ट होत्या पण बाईंनी आम्हाला घडवलं. अशी अनेक उदाहरणं आपण मुलाखतीमधून ऐकतो. आणि वर्षाजींबद्दल सांगायचं झालं तर वर्षाजी पुण्यातील DAE स्कूलला स्वतः शिक्षिका आहेत, आणि त्या खूप कल्चरल ऑर्गनायझेशनसुद्धा तिथं करत असतात, त्यांचे इव्हेंट्स होत असतात, आणि त्याबरोबर त्यांचं शिक्षणही म्हणजे शिकवणंही होत असतं. तर खूप महत्त्वाच्या पुढच्या टप्प्याकडे मी वळतो आहे, कारण का काय आहे की हे शिकवणं जे आहे ह्या शिकवण्याबरोबर दुसरी गोष्ट येते ती संस्कार. मुलाबद्दलची आपल्या मुलाला देण्याबद्दलचे संस्कार. आपल्याला रसिको सांगायला अगदी अभिमानाने आवडेल की सौ वर्षा श्रीकांत जगताप ह्यांचे चिरंजीव हे कॅप्टन पार्थ जगताप सध्या आर्मीमध्ये कार्यरत आहेत. आणि म्हणजे पुढची आनंदाची गोष्ट म्हणजे अलीकडेच मागच्या 10 मेला त्यांचं फ्लाईट लेफ्टनंट सई बरोबर लग्न झालेलं आहे, त्यांचा सुखाचा संसार आहे. पण याही पुढे जाऊन मी त्यांना विचारेन की वर्षाची आपण शिक्षण म्हणालात आणि शिक्षण मुलांना दिलंतही, पण तुमच्या पोटीसुद्धा एक सुंदर असा राजबिंडा असा राजकुमार कॅप्टन पार्थ होता. त्याच्यावर तुम्ही संस्कार कसे दिलेस, त्याचं शिक्षण कसं झालं, त्याला तुम्ही कसं घडवलं, आणि आज इथवर येतोय त्याचं समाधान तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही नक्कीच आमच्या रसिकांना सांगा. समाधान तर खूप मोठं आहे, कारण जे त्याला दिलं, इट इज सेड की अ सीड बिकम्स अ ब्युटिफुल प्लांट वा, ओनली वेन यू नर्चर इट वेल. सुंदर. राईट. सो मे बी दॅट स्मॉल पार्ट ऑफ नर्चरिंग वॉज डन बाय मी. पण त्या सीडमध्येच एवढं टॅलेंट होतं, पोटेन्शियल होतं की इट जस्ट नीडेड दॅट स्मॉल पुश अँड ही टर्न्ड इन टू अ ग्रेट पर्सनॅलिटी. आय एम सो हॅपी अँड प्राऊड टुडे टू से that this child of mine today, he serves in the army, but at the same time he is a great person. He knows exactly how to deal with people. He knows how to bring up the best in every person, and he tries to be the best and accommodates everyone regardless of whether they are talented or not. They feel at home with him and in his company. And I think that is what you achieve in life after all. वर्षाची तुम्ही त्याला खेळाकडे कसं प्रवृत्त करा, कारण का काय आहे की शिक्षण तर हवंच, पण शिक्षणाबरोबर एक छंद किंवा एक कला आपल्याला हवी असते. हे तुम्ही त्याच्यावर कसं काय बिंबवलं, आणि मग त्याला खेळाची आवड कोणत्या वर्षापासून आली? कारण का वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी एक विक्रम साधलेला आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे मला उत्सुकता आहे की ही गोष्ट आपल्या रसिकांपर्यंत पोचावी. तुम्ही त्याला खेळायला कसं प्रवृत्त केलं, त्यांनी कोणकोणते विक्रम आपल्या भारत देशासाठी केलेले आहेत, आणि आज तो इथवर आलेला आहे, त्यात त्याचं खेळाचं योगदान किती आहे ह्याची गोष्ट अभिमानाने सांगावी आपण. येस येस, डेफिनेटली सांगण्यासारखं बरंच आहे. कारण त्याने एकदा सुरू जेव्हा केलं ॲज अ हॉबी, तर ती हॉबी राहिली नाही. इट टर्न्ड इन टू अ पॅशन फॉर हिम, अँड ही फॉलोड इट सो रिलेंटलेसली की ही सेड की वॉट एव्हर इट इज, ही नाव हॅज टू रीच हाईट्स. आणि त्याला इन्सिस्टही तसंच केलं गेलं. इन द बिगिनिंग, ॲज आय सेड, ॲज ही बिगॅन ॲज अ हॉबी, एक थोड्या काळातच त्याला एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा होता, आणि आम्हाला वाटलं मे बी इट्स जस्ट द बिगिनिंग, वॉट अ बिग डील. बट देन ही प्रूव्ड हिमसेल्फ, अँड दॅट इज वॉट टोल्ड अस की जरा थोडं याला इथे एन्करेजमेंट मिळाली तर ही डेफिनेटली विल टर्न इन टू समथिंग गुड.
ओके. आणि तशी आम्ही फक्त तेवढंच त्याला प्रोव्हाइड केलं. अँड ही मेड इट अ पॉईंट दॅट ही टूक द लिम्का रेकॉर्ड, ओके, द इंडिया रेकॉर्ड. अँड ही ऑल्सो मेड इट अ पॉईंट की तो नॅशनल्समध्ये महाराष्ट्राला जेव्हा रिप्रेझेंट करत होता तेव्हा people from the other states could note a difference in Maharashtra performance. आणि हा जो चेंज आहे हा इम्पॉर्टंट आहे. पण तो करण्यासाठी जेव्हा सुरुवातीपासून त्याला प्रॅक्टिसला घेऊन जाणं होतं ते पण काही साधं नव्हतं. इट वॉज अ बिग चॅलेंज फॉर मी. आय वॉज माय सेल्फ वर्किंग. पण त्याला जेव्हा मी त्याच्या रिंकवर घेऊन जायची सुरुवातीला तर त्याला खूप आनंद वाटायचा. पण जेव्हा त्याच्यात ते हे इन्स्टिल केलं गेलं की यू आर नॉट जस्ट गोईंग देअर फॉर द सेक ऑफ फन. इफ यू वॉन्ट टू परफॉर्म समथिंग देन मे बी वी कॅन गो अहेड विथ दिस एफर्ट. ओके. आणि ते मॉनिटर केलं जात होतं. ऑन आर वे दॅट ट्रॅव्हल ऑफ 35 to 40 minutes, that was a big communication between him and me, where I would tell him what exactly he is supposed to do. And on our way back, he would get a feedback of how much he really has done and whether he has done it rightly or not. Okay. So this kind of regular monitoring is a must today, I feel. And every parent has a role to play over there. तिकडे बाकीचेही पेरेंट्स यायचे, but they would be busy talking among themselves. Whereas I would make it a point that I'm observing him every minute, trying to check whether he's utilizing his time there on the rink to the fullest. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या त्यांना पुढे गाईड करतात की व्हॉट एक्झॅक्टली येस. अँड देअरफॉर ही ऑल्सो बिगॅन व्हॅल्युईंग दॅट टाईम दॅट ही स्पेंड. एवढं झालं की 10वीमध्ये त्याने मला सरळ सांगितलं, तू प्लीज मला क्लास नको लावू, तू सांग मी किती हे पर्सेंटेज मिळवायचं, मी ते मिळवीन, पण मला खेळापासून तू हे नको करू. डोंट पार्ट मी फ्रॉम माय गेम. That is where I understood that this child confidence होता. Then he was allowed to do that. And he proved himself over there also, and I'm so happy to share that with you. रसिका हो, ज्या पार्थविषयी मॅडम इतकं भरभरून सांगतायत तो पार्थ स्वतः इंजिनियर आहे, म्हणजे अगदी फर्स्ट क्लास करिअरमध्ये. आणि इवन 10वीपर्यंत येताना सुद्धा त्याने डिस्टिंक्शन कधी सोडलेलं नाही आहे. आणि ट्युशन न घेता केवळ खेळ सांभाळून त्यांनी इतके मार्क्स मिळवले आहेत आणि इथपर्यंत येऊन पोचलेलं आहे. इवन त्यांच्या आर्मी ऑफिसरच्या त्या ट्रेनिंगविषयी तुम्ही सांगाल, त्या खेळाविषयी तुम्ही सांगाल. त्याच्यानंतर अलीकडेच 15 दिवसापूर्वी त्यांचं एक आर्टिकल इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं आहे ज्याच्यात कॅप्टन पार्थचा खेळाच्या निमित्तानं गुणगौरव झालेला आहे. आणि त्यात त्याला असाही प्रश्न तिथल्या एका जर्नलिस्टने विचारलेला आहे की जेव्हा तू इंडियन टीमला रिप्रेझेंट केलं, यू वेअर यंगेस्ट प्लेयर रिप्रेझेंटिंग इंडिया, तर तो अनुभव तुम्हाला कसा होता? आज आपल्यात पार्थ नाही आहे कामानिमित्त, पण वर्षाजी एक मातोश्री म्हणून तुम्ही त्यांचा हा अनुभव, म्हणजे जो काय इंडियन एक्सप्रेसने त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे किंवा मुलाखत घेतलेली आहे, तर तुम्ही त्यांच्या वतीने काहीतरी सांगू शकालच. वर्ल्ड रोलर गेममध्ये पार्थ वॉज द यंगेस्ट टू प्ले. फर्स्ट इंडियन टू स्कोर 6 goals. अँड दॅट वॉज कमेंडेबल. when he performed over there, सुरुवातीला असं होतं की एवढे सिनियर्स आहेत तर whether he would get a chance or not. But then when he proved himself, that is when या लोकांनाही वाटलं की नाही इथे या मुलामध्ये आहे. and they got the 4th place. Okay, which was definitely a big leap for that matter during that time. कारण भारताचा एवढा परफॉर्मन्स व्हायचा नाही त्या खेळामध्ये विशेष करून. तर त्याने ही ट्राईड हिज बेस्ट. पण ते करत असताना असं त्याने कधी गर्व नाही झाला त्याला की मी हे करीन. कारण त्याला म्हणजे ही वॉज ऑलवेज गाईडेड अकॉर्डिंगली. एकदा तो असंच एका इव्हेंटला जाण्यासाठी घरी म्हणाला की चल मी आज तुला याला हे करून दाखवतो म्हणून. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम दॅट ही पार्टिसिपेटेड अँड ही वॉज नॉक्ड आउट. दॅट वॉज अ सेटबॅक. तेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी तेच सांगितलं की हा जो आहे ना हा गर्वच तुम्हाला कुठेतरी तुमच्या डोक्यात जातो आणि इट अफेक्ट्स यू नेगेटिव्हली. सिन्स देन दॅट चाइल्ड ही लर्न एव्हरीथिंग टू द बेस्ट. आणि मग ही डिसाइडेड की नाही, आय हॅव टू बी हंबल, आय हॅव टू बी ग्राउंडेड. कारण शेवटी इथूनच आपण पुढे जातो.
आणि आज जेव्हा तो आईस हॉकी सर्व्हिसेसचा कॅप्टन आहे, तर ही कॅप्टन्सी सांभाळताना वेन ही टेक्स ऑल हिज प्लेयर्स विथ हिम, त्यांच्यासाठी बरेच प्रोग्राम्स तो अरेंज करतोय. आणि आय फील सो गुड की म्हणजे ऑड सर्कमस्टान्सेस आहेत, नॅचरल कंडिशन्स आर नॉट फेवरेबल, अशामध्ये खेळत असताना त्यांना जे गरजेचं आहे त्यांचं डायट स्पेशली ही लुक्स इन टू. ही मेक्स इट अ पॉइंट दॅट देर आर स्पेशल ट्रेनर्स, there are some special sessions where breathing exercises, yoga is practiced. These things have come in newly, and that he has initiated those is a matter of pride for me. म्हणजे वर्षाजी हे सांगताना असं आपल्याला सांगावंसं आवडेल की हे सगळे खेळ आहेत हे बर्फाच्छादित टर्फवर खेळले जातात आणि हे लडाखशिवाय किंवा जिथे अतिशय मायनस टेम्परेचर असतं, बर्फ गोठतो, तिथे हे सगळे खेळ खेळले जातात. आणि म्हणून अशा ठिकाणी आपली एक मानसिक तयारी फार आवश्यक असते. आणि ती मानसिक तयारी आपण कशी करावी ते वर्षाजीने सांगितलं की योगा आहे, व्यायाम आहे, हे खेळाला आपल्या समृद्ध करत असतं आणि आपल्याला ते एक फायटिंग स्पिरिट देण्यास मदत करत असतं. 2 गोष्टी रसिका मला प्रामुख्याने ह्याच्यात जाणवल्या की एक तर स्वतः वर्षाजी हे जर्मन शिक्षण घेऊन आणि मग जर्मन भाषेतलं करिअर आणि मग शिक्षिका येणं, हा एक दृष्टिकोन त्यांचा तो वेगळा. आणि मग आपल्या चिरंजीवाला आपलं अभ्यासाचं करिअर करत असताना सुद्धा आईस हॉकी किंवा हा प्रकार जो आहे खेळातला, हॉकी हा इंडियन हॉकी प्रकार भारताला कदाचित माहिती आहे कारण का त्याने आपल्याला ऑलिम्पिक मेडल मिळवून दिली आहे. पण आईस हॉकी हा जरा कमी वलय असलेला भारतातील खेळाचा प्रकार आणि त्यातून आपल्या चिरंजीवाने अशा खेळात जाऊन करिअर करावं हे मोठं धाडसच होतं आणि त्याला प्रेरणा आवश्यक होती. वर्षाजींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे श्रीकांत जगताप सुद्धा ही प्रेरणा त्याला दिली. ह्या 2 गोष्टी खूप वेगळेपण दाखवतात. वर्षाजी ह्याच्याविषयी तुम्ही जरा आम्हाला संक्षिप्त सांगा आणि आपण आजची ही चर्चा कन्क्लूड करू. खूप छान असं चर्चा झाली आणि खूप मार्गदर्शन ह्याच्यातून आमच्या रसिकांना मिळेल. नाही, पार्थ स्कूलमध्ये त्याचं हॉकी होतं, त्यामुळे बेसिक हॉकी स्किल्स जे असतात, स्टिक वर्क म्हणा, स्टॅमिना बिल्डिंग, ऑल दॅट हॅपन ड्युरिंग हिज स्कूल डेज. ओके, बट तो घरी असताना ही वूड कंटिन्युअसली वॉच इंटरनॅशनल प्लेयर्स. ही वूड ट्राय अँड अंडरस्टँड हाऊ दे गोल. ओके, कारण ते जे टेक्निक्स असतात दे कॅनॉट बी टॉट अँड वी डिड नॉट हॅव प्रॉपर कोचेस ओव्हर हिअर who would guide him. But then he made sure that he took that training for himself and he would try. मग वेगवेगळ्या ह्याच्यात ते वेगवेगळे गोल जेव्हा तो मारत गेला तेव्हा लोकांच्या डोळ्यातही तो भरत गेला की नाही, पुण्यातून हे काहीतरी एक नवीन स्टार येतोय. आणि त्याच्या सरांनी 1 वर्ष त्याला सांगितलं की आपल्याला ओव्हरऑल ट्रॉफी येत नाही पार्थ, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. ही सेड, डोंट वरी सर, दिस इयर वी विल. And he made it a point that not only his senior team won, they got the overall trophy for all the age groups. आणि त्याच्यात त्याने एवढं रिगरसली त्यांच्याकडून ट्रेन करून घेतलं की द रिझल्ट्स वर ऑब्वियस. ओके, आणि तेव्हापासून मग सगळीकडे रोलर हॉकी म्हटलं की तिथे पुण्याचं इक्वेशन वॉज पार्थ जगताप. अँड आय एम सो प्राऊड देर हॅजंट बीन एनी वन टू रिप्लेस ओके दॅट पोझिशन दॅट ही हॅज अर्न फॉर हिमसेल्फ. ही वेंट अहेड. इंटरनॅशनली जेव्हा तो परफॉर्म करत होता तर त्याच्यासाठी त्याची जी प्रेपरेशन होतं, दॅट प्रेपरेशन वॉज ट्राईंग टू फाईट हिज ओन लिमिट्स. ही वूड मेक इट अ पॉईंट दॅट माय ट्रेनिंग बिकम्स सो व्हेरी गुड दॅट आय डू नॉट हॅव टू रिग्रेट गोईंग देअर. पण एक खंत त्याला कायम राहिली की त्याचे जे गेम्स होते ते फार रिनाऊंड नव्हते. So he wouldn't get that aid, that support from the government as it is given maybe to other sports. I will not mention those sports because they get ample of financial support. But then for him, he always would feel we are also players after all, right? And a game is a game. But then why do people not consider this as much as maybe other? Why this stepmotherly treatment should be given to these games? ओके, ते त्याच्या मनात त्यावेळी कायम तो त्याच्याविषयी एवढं स्ट्रॉंगली तो एक्सप्रेस करायचा. बट देन वी वुड से दॅट इज हाऊ थिंग्स आर. यू कॅनॉट चेंज कंडिशन्स. ओके, यू डू युअर बेस्ट अँड थिंग्स विल चेंज. मे बी यू विल ब्रिंग अबाउट दॅट चेंज टुमॉरो. वी नेव्हर नो.
रसिक हो ह्या होत्या सौ वर्षा श्रीकांत जगताप, कॅप्टन पार जगताप ह्यांच्या मातोश्री. म्हणे बोलताना मला आठवलं डॉक्टर APJ कलामचं वाक्य आहे की सपने वो नहीं जो सोते समय आते हैं, सपने वो है जो आपको सोने नहीं देते. तर असा भारावलेला म्हणजे माताही तितकीच आणि चिरंजीवी तितकेच. आणि आज आपल्याला ह्या चर्चेत ते आपल्याला लाभले. गंधार इव्हेंटच्या गंधार टॉक्स ह्या माध्यमातून आपण त्यांचे अनुभव, त्यांच्या जर्मन भाषेविषयी, त्यांच्या शिक्षिके ह्या व्यवसायाविषयी आणि मग कालांतराने महत्त्वाच्या टप्प्यात आलेले कॅप्टन पार्थ जगताप यांचे अनुभव त्यांना घडवताना आणि त्यांना ह्या स्तरावर बघताना आपण मला वाटतं ह्या निमित्ताने कॅप्टन पार्थलाही शुभेच्छा देऊ त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. कारण का देशाचं रक्षण करणारा सीमेवरचा जवान आहे तो आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान असावा असं त्याचं कार्य आहे. आणि तितकंच महान कार्य ह्या मातोश्रींना ज्यानं पार जगताप यांना घडवलं आहे, श्रीकांत जगताप यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मी सर्वांच्या वतीने सौ वर्षा श्रीकांत जगताप यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि आपण वेळ देऊन पुण्याहून इथे आलात आणि ह्या चर्चासत्रात आम्हाला मार्गदर्शन केलं. गंधार इव्हेंटच्या वतीने गंधार टॉक्स या सदराखाली मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद रसिक. Actually, the pleasure is all mine. I really thank from the bottom of my heart Yeah. to everyone involved in Gandhar Talks, okay, for initiating this beautiful thought that there has to be an inspiration for someone, for the new generation. Let them grow, let them learn to fight, and let them know that there can be no limit to what they achieve. Yeah. Thank you खूप so सुंदर, much. खूप सुंदर.